हॅलो चला षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या 1 और 1 11 11 धावसंख्या आणि फलंदाज देखील बाद झालेत. नवीन येणारा फलंदाज आपण पाहतो तो मात्र केतन कडू एक विस्फोटक खेळाडू आहे. संकेत येत आहेत. संकेत पाटील शुभ संकेत देतील का टीम साठी. पहिल्या पॉवर प्ले मध्ये चांगली फलंदाजी राहिली मी बनेन कारण 11 धावा आल्यात. गोलंदाज तयार इथे आपण पाहिलं तर पेटाली एंड करणं. सेकंड पॉवर प्ले डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप लॉंग ऑफ मध्ये आणि डीप मिड विकेट मध्ये आणि शॉर्ट फाईन लेग गली मध्ये शॉर्ट मिड ऑफ तैनात केल्यात आणि चांगलं क्षेत्ररक्षण इथे सजावट केलंय. गोलंदाज संकेत यावेळी दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू होता. अगदी परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाकाच्या समोरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. सरळ या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. फलंदाज इथे कन्फ्यूज झाला आणि सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावत. तत्पूर्वी इथे डॉट चेंडूची सांगता. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी संकेत वरती भरोसा आणि खूप चांगली गोलंदाजी. संकेतने पहिल्या चेंडूमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. समोरच्या दिशेनं चेंडू खालती क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज इथे बाद झालाय. इथे मात्र तकदीर इथे मात्र पाहिलं तकदीर अगदी निराश मानेना मात्र पॅव्हलियन मध्ये येत असताना षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना विकेट एकूण गारद झाले ते मात्र 2. चिंद्रन संकेत अडचणीमध्ये दाखवते परंतु चांगली गोलंदाजी. संकेतची ही गोलंदाजी अतिशय जबरदस्त. तीव्र मारा भेदक मारा तिखट मारा जितकी गोलंदाजी तिखट परिस्थिती विकट करण्याचा प्रयत्न इथे चालू असताना हा संकेत नामक गोलंदाज एसएससी रोहिंजन टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. आमचे धीरज पाटील मॅचचा आनंद घेत असतील. आमचे मित्र आहेत मॅचचा आनंद घेत असतील. धीरज तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही व्यक्त करू. षटक क्रमांक 2 एकूण चेंडू फेकून झाल्यात षटकातील 2. श्री छत्रपती ट्रॉफी 2025 जबरदस्त नजारा. यावेळी फटका तर बसला. क्षेत्ररक्षक दूरवरनं नक्कीच आल्यात आणि इथे फलंदाज बाद झाले. डावखुरी आता एक विस्फोटक खेळाडू राकेशला मात्र परतावं लागेल. फलंदाज बाद झाल्यात. एकूण 3 फलंदाजांचा घाशा गुंडाळला गेला. तकदीर पाडेकर देखील बाद झाले. त्यानंतर अजय कडू बाद झाल्यात. त्यानंतर राकेश पाडेकर बाद झाल्यात. संघाची धावसंख्या धावा पाहिली गेली तर एकूण धावा 11 वरती. संकेतचं मी कौतुक करेन. काय गोलंदाजी अचूक टप्पा दिशा वेग नियंत्रण. आमचे समालोचक मित्र आमचे बंधुतुल्य मित्र योगेश मेडवी सरांचा मुख्य मंचकावरती आगमन. योगेश मेडवी सर या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार. संकेत नामक गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी अचूक टप्पा दिशा वेग नियंत्रण. 2 फलंदाज त्यांनी बाद केल्यात. एकूण चेंडू फेकल्यात त्यानं 3. गोलंदाज सज्ज नवीन येणारा फलंदाज आपण या ठिकाणी पाहतो. ऋषी आल्यात. यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय अगदी जमिनी लगत. क्षेत्ररक्षक आहे तिथे तत्पूर्वी थोडासा फंबल क्षेत्ररक्षण. कदाचित ही काय चाल असावी रणनीती असावी सेकंड धाव घेण्यासाठी लगेच रनआउटसाठी सुचिता असतात. नक्कीच आम्ही ते लगेच प्रयत्न तुमचे हेरतोय परंतु इथे मिळेल एक धाव. एका धावच्या बरोबरीनं संघ जाऊन टिपतो. संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती. एका डझनामध्ये धावसंख्या आपण पाहू शकाल. 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक
सेकंड पॉवर प्ले मध्ये अप्रतिम लाजवाब गोलंदाजी करत असताना संकेत हो वेग वेग आणि फक्त वेग पुन्हा एकदा चेंडू जाते डॉट या दुनियेमध्ये थांबायला तर वेळ कोणाला हे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा हुकला तो संपला लगातार डॉट चेंडूची सफर अप्रतिम गोलंदाजी क्या बात आहे संकेत संकेतनं चेंडू फेकल्यात एकूण आपण पाहिलं तर 5 मध्ये 2 विकेट आणि एकच धाव अप्रतिम गोलंदाजी संकेत पाटील इथे गोलंदाज आपण पाहिलात यावेळी सेट मध्ये नक्कीच ब्लॉक कॉल मध्ये ब्रह्मास्त्र सोडला होता जसप्रीत बुमरा सारखी गोलंदाजी बॅट कटचा इशारा तो पंचाचा षटक क्रमांक 2 इथे समाप्तीचा इशारा तो पंचांचा आणि संघाची धावसंख्या 3 गडी गारद झाल्यात ते मात्र चिंद्रन संघाचे आणि संघाची धावसंख्या 10 फलकावरती 13 तर याच दरम्यान आमचे कैलास शेठ पाटील त्यानंतर आमचे सचिन शेठ पाटील नक्कीच या ठिकाणी आल्यात वेळात वेळ काढून या स्पर्धेची आपण शोभा वाढवली सचिन दादा कैलास दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये षटक क्रमांक 2 समाप्तीचा इशारा येतो आणि एकूण धावसंख्या 10 फलकावरती 13 तर मॅचचा आनंद घेतात आई एक विराट डीजेचे मालक खऱ्या अर्थानं केतन भाई मॅचचा आनंद घेतात स्वागत आहे यावेळी चेंडू चाललाय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि मात्र इथे एकच धावले एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला एकूण धावसंख्या 10 फलकावरती 14 मध्ये अगदी शांत ठेवल्या प्रत्येक गोलंदाज इथे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात खऱ्या अर्थानं पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहिला सर्वेश उलवेकर देखील खूप चांगली गोलंदाजी पाहिली संकेतनं खूप चांगली गोलंदाजी दाखवली 2 धावा देत 2 विकेट फलंदाजा घाशा गुंडाला गेला त्यानंतर रुपेश आल्यात अप्रतिम षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर इथे चांगली क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण रुपेशचं देखील कौतुक करेन मोठ्या फटक्यापासून वंचित अद्याप देखील आपण पाहिला तर केतन सारखा एक नामवंत खेळाडू स्ट्राईकवरती नक्कीच असताना आता केतनकडनं भरपूर काही महत्वाकांक्षा अशी इच्छा असतील आणि त्या पूर्ण त्याला कराव्या लागतील ट्रॅकर होता बिर्र काऊन देण्याचा प्रयत्न गोलीच्या वेगानं चेंडू चाललाय गोली का 4 रन तरी बात अप्रतिम संगीत डीजे मास्टर जिदूच्या माध्यमातून आपण नक्कीच पाहतो एकूण धावसंख्या 19 घरात आहेत केतन तर रंगात आलाय चालला चेंडू सीमा रेषा पार षटकार एक हिरा चमकला भगवाटीला चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्राचा असा एकच राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजच होऊन गेलाय महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा षटक क्रमांक इथे आपण पाहतोय तर रुपेशची भारदस्त गोलंदाजी चांगला चेंडू वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता आणि सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय तत्पूर्वी इथे डॉट चेंडूची सफर संघाची धावसंख्या पाहिली एकूण धावसंख्या धाबल करते 25 आणि या चेंडूवरती मात्र फलंदाज पाहतच बसला होता गोलंदाज तयार यावेळेस देखील पुन्हा एकदा वाघाची धाड कोदला पहाड चेंडू आउट ऑफ द पार षटकार
चला 12th मॅन अप्रतिम ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय आणि या ठिकाणी आपण पाहिलं प्रचंड मेहनत खऱ्या अर्थाने आम्ही पाहिले. आमचे बारके केनी असतील, आमचे महेश दादा केनी पाटील असतील, युवराज पाटील, सुजल पाटील, नक्कीच त्यानंतर आमचे अजयजी पाटील असतील, अरुण पाटील, अनिल राजे, संदीप राजे, जगदीशजी महादे असतील, भाऊ केनी, विपुल केनी, सतीश केनी, अतिश केनी, सचिन केनी आणि राज पाटील असतील, आमचे अच्युत पाटील असतील, कामेश पाटील, ऋषभ पाटील असतील, किरण राजे असतील, किशोर केने असतील, आकाश पाटील असतील, आमचे आकाश कांजले असतील, समाधान सोनावणे असतील, हर्षल सोनावणे असतील, रमेश सोनावणे असतील आणि सर्वांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक करू, कारण भरपूर चांगली स्पर्धेमध्ये त्यांची अपरंपार मेहनत नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त ट्रॉफी आणि प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. स्वर्गीय नानाशेठ गरत यांच्या स्मरणार्थ सामनावीरच्या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. नक्कीच आमचे दोस्ती दुनियातील राजा माणूस, नक्कीच क्रिकेटला भगवंत मानणारं व्यक्तिमत्व विलास शेठ गरज साहेब मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत व्यक्त करू. उगवला तारा तिमिर सुपाप संगीत. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाला तेव्हा औरंगजेब नामाजीच्या दरकारामध्ये नक्कीच रडला होता आणि रडता रडता तो एकच म्हणणं होता, ए खुदा जन्नत के दरवाजे खुले रखना क्योंकि माँ और बेटे की इज्जत करने वाला शेर शिवाजी तेरे पास आ रहा है. अरे दुश्मनाला हेवा वाटणारा असा चरित्र होता माझ्या राजाचा. तीच ट्रॉफी इथे आपण अनुभवतोय. श्री छत्रपती ट्रॉफी 2025 अप्रतिम लाजवाब पारदर्शक असं आयोजन. षटक क्रमांक 3 समाप्ती झाली. संघाची धावसंख्या पाहिली गेली तर एकूण 31 आणि 3 फलंदाजांचा घाशा इथे गुंडाळला गेलाय. अक्षय शेठ मात्रे पिसारवे या मंचकावरती भाऊ केनी आपल्याला इन्व्हाइट करतायत. स्वागत आहे आपलं. चला गोलंदाजी आपण पाहतो पुन्हा एकदा. संकेत वरती भरोसा. संकेतनं काय स्पेल टाकला होता, 2 धावा दिल्या होत्या आणि 2 विकेट ज्यांनी केल्या होत्या आणि यावेळी सध्या स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय तो मात्र ऋषिकेशला आपण पाहू शकाल. ऋषिकेश स्ट्राईक एंडवरती गोलंदाज तयार. हा ट्रॅकरचा चेंडू होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळून येत नाही. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. तत्पूर्वी डॉट चेंडूची सांगता. जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीनं व्हेरिएशन दाखवण्याचा तो प्रयत्न करतात आणि ते प्रयत्नाला त्यांना इथे यश संपादित करतात ना. सांख्यिक कोट्यातील हा पण पाहिला तर अंतिम 4था षटक आहे आणि वैयक्तिक कोट्यात आपण पाहिला तर हा दुसरा षटक गोलंदाजी करत असताना संकेतचा आपण या ठिकाणी पाहतो. संघाची धावसंख्या धावा फलकावरती आपण पाहिली गेली तर एकूण धावा फलकावरती 32. एक धाव्याने देखील नाही ते मात्र धाव फलक हालतल उलट ठेवण्याचा प्रयत्न, परंतु केतनचं मी कौतुक करेन. 7 चेंडू 18 धावींचे एक भरीव योगदान येथे मात्र करत असताना एकूण धावसंख्या दाखल करते 32 वरती. षटक क्रमांक इथे 4था प्रगतीपथावर संकेत नामक गोलंदाज. संकेतचा अस्त्र इथे गोलंदाज सज्ज झालाय. ट्रॅकर इथे दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेर पंच आमच्या दिशेने वळतायत. 2 हात जमिनीला समांतर करत असताना पंच दर्शवतात का चेंडू खराब आहे. व्हाईट बॉल. व्हाईट चिकून करत असताना पंच सुनीलजी तांडेल असतील, त्यानंतर आमचे व्हायब्रेटर अंपायर सँडी पालकर, त्यानंतर आमचे एक अनुभवी पंच नक्कीच सत्यवानजी काकडे. इथे पाहतो यावेळेस देखील हा चेंडू पाहायला वेगवान होते. वेगाची स्वारी. संकेतची गोलंदाजी लय भारी, जाम भारी. सुरेख गोलंदाजी. अचूक टप्पा टाकताय. दिशा वरती त्यांचा कंट्रोल आहे. अगोदरच्या चेंडूवरती थोडासा दिशा तो भरकला होता, परंतु त्यानंतर त्यांनी ग्रेट कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे चालू आहे. डबल तिरी, 3 फलंदाज बाद, 3 तिऱ्या स्कोर बुक वरती. संकेत येत आहेत गोलंदाजीसाठी.
जबरदस्त गोलंदाजी ती करावी लागेल. इथे वेग होता. जेडमध्ये ब्लॉक हॉलमध्ये व्हाईट यॉर्करचा अस्त्र त्यांनी बाहेर काढला होता. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला होता आणि काय गोलंदाजी करतायत. एकूण धावसंख्या दाखल होती 34 घरात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथ असताना संकेत त्यांच्या षटकातील चेंडू फेकून झाले एकूण 4. सुरेख गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, वेगवान गोलंदाजीचा इथे मुजारा तो पेश करत असताना अप्रतिम गोलंदाजी. संकेतचा नामक गोलंदाज समोर फलंदाज दृष्टी शांत बसलाय. यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि फळीचा इथे संपर्क जुळून येत नाही. त्या दरम्यान इथे डॉट चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 4 षटकातील अंतिम चेंडू. संघाची धावसंख्या 34 वरती स्थगिती. इथे आता मोठे फटक्यापासून वंचित ठेवला मी म्हणेन. केतन नामक फलंदाज अद्याप देखील नॉन स्ट्राईक एंडवरती. सर्व काही निर्भय असेल ते मात्र आता केतनवरती. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे इथे चुकी करणार नाही आहे. क्षेत्ररक्षक होते तिथे मधु पाटील आणि फलंदाज बाद. तर याच दरम्यान आपण विनंती करूया, नेक्स्ट मॅच असेल धाकटी जुई आणि पेटाली. दोन्ही कॅप्टन आपण उपस्थित दाखवा कारण इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. त्या गोष्टीची नोंद घ्या आणि दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट केलं जाते. आपण टॉस साठी या. धाकटी जुई संघ कॅप्टन आणि पेटाली संघ. काय गोलंदाजी केली आहे, अप्रतिम, लाजवाब. संकेत पाटीलनं 12 चेंडू फेकले म्हणजे 2 स्पेल त्याच्या आपण पाहिले. धाव संख्या खर्च केल्या 5 आणि 3 विकेट सफलता. नक्कीच त्यांचा इकॉनॉमिक रन रेट आपण पाहिला तर 2.50. नक्कीच साई, आज देखील बघा प्रेक्षकांना या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमातून एक सायकल दिली जाणार आहे. बघा प्रेक्षक वर्ग लकी ड्रॉ सुरू झालाय. कोणाला या लकी ड्रॉ मध्ये सामील व्हायचं असेल तर आपण लगेच त्या ठिकाणी कुपन घ्या आणि लगेच लकी ड्रॉ मध्ये सामील व्हा. बघा व्यासपीठासमोर कुपन अवेलेबल आहेत. या फ्री मध्ये कुठलाही कॉस्ट नाहीये त्यामुळे आपण या ठिकाणी या कुपन फाडा आणि बॉक्स मध्ये टाका. काल रात्री आमचे संयोजक यांचे सुपुत्र समर्थ राजे यांना सायकल मिळाली. खरं तर काल तुर्बे गावातल्या एका मुलाला लागली होती. ते उपस्थित नव्हते. बघा उपस्थित नसल्यामुळे आम्ही लगेच पुढची ड्रॉ केली आणि त्याच्यावरती नाव होतं समर्थ राजे, म्हणजे दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. सही ती तुर्ब्या गावातून सरळ तळोजा मजकूर मध्ये आली. नक्कीच खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नशिबाने आहे समर्थ राजे. तो म्हटला होता की नाना मलाच भेटणार आहे ती सायकल. क्या बात आहे. चला शेवटचा षटक टार्गेट सेट करावं लागेल इथे. आता आखूर टप्प्याचा चेंडू होता. विकेटच्या पाठी चेंडू चाललाय. धाव घेणार नाहीत. आता केतनने आता स्वतःला इथे सिद्ध करावं लागेल. जो झिजेल तो चमकेल. चमकण्यासाठी तुम्हाला इथे घाम घालावे लागतील. शेवटचे 5 चेंडू आहेत. संघाची धावसंख्या 34. 5 चेंडूमध्ये तुम्हाला मोठे फटके इथे मात्र ठोकावे लागतील कारण एसएससी रोहिंजन टीम देखील भरपूर मोठे संघ या पंचकृषीमध्ये मानला जातो. आणि इथे गोलंदाज आपण पाहतो तो मात्र ओम आहेत. ओम पाटील चांगली गोलंदाजी करतात. ओम षटकातील दुसरा चेंडू समोरच्या दिशेनं तितकीच लांबी तितकाच अंतर. चेंडू सीमारेषा बाहेर छूम अंतर. ते सायकल मात्र सायकल आज पण प्रेक्षकांना मिळणार आहे. त्याच्यामध्ये 8 या आजच्या रात्रीमध्ये असे आहे की बघा आयोजन कमिटीला सायकल लागली तर मिळणार नाही. दुसरी गोष्ट खेळाडू आहेत त्या खेळाडूंना कोणाला लागली तर त्यांनाही मिळणार नाही. त्यामुळे खेळाडू तुम्ही चिठ्ठ्या टाकू नका. प्रेक्षक वर्गासाठी खास स्पेशल ती ऑफर आहे आणि नक्कीच पंचांना लागू शकते. काय हेलिकॉप्टर शॉट सिलेक्शन. महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलनं फटका अगदी उडवला होता आणि भरपूर लांब देखील गेला होता. अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. महेंद्रसिंग धोनीची स्टाईलनं फटक्याची आठवण करून दिली. एकूण धावफलकावरती पाहिलं गेलं तर 40 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा अप ट्रॅकर परंतु फटका बसलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, पोचू शकत नाहीये. इथे मात्र मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा.
आणि या 2 धावच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 42. षटक क्रमांक 5वा प्रगतीपथावर असताना केतन तर या दरम्यान तलोजे गावचे दमदार व्यक्तिमत्व कैलासदादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्या वतीनं आमच्या स्पर्धेसाठी अर्थात छत्रपती ट्रॉफीसाठी त्यांच्या वतीनं 2000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झाले. दादांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. बघा तलोजे मजकूर मधले कोणी ग्रामस्थ इथे उपस्थित झाले असतील विनंती त्यांनी व्यासपीठावरती या. आमच्या पेटाली गावाचे कोणी ग्रामस्थ आले असतील तर त्यांनाही विनंती आपण व्यासपीठावरती या. बघा टीम धाकटी जुई संघ कॅप्टन आले. विनंती या ठिकाणी पेटाली संघाला की आपण तात्काळ या ठिकाणी जॉईन व्हा टॉस साठी. चला एकूण धावा धावफलकावरती पाहिले गेले तर 44, 44 आणि 4 फलंदाज देखील बाद झालेत. ते मात्र प्रियांश 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमच्या माध्यमातून शेवटचे 2 चेंडू आहेत स्ट्राईकवरती. आता तर या दरम्यान रोहिंजन गावचे दमदार व्यक्तिमत्व आणि खरं तर क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आमचे सर्वांचे लाडके प्रमोद दादा पाटील यांचं आगमन झालंय. दादा या आपण व्यासपीठावरती आपल्याला छत्रपती ट्रॉफीच्या वतीनं कमलाकर शेठ पाटील मुकुंद राजे यांच्या वतीनं इन्व्हाइट केलं. आपण यावं व्यासपीठावरती. नक्कीच काय जबरदस्त फटका होता, अप्रतिम लाजवाब. आणि या षटकाराच्या बरोबरीने चिंद्रन टीमच्या 50 धावा कंप्लीट. क्या बात आहे. केतनची जर फलंदाजी आवडली असेल 14 चेंडू 35 धावांवरती जबरदस्त झुंजार केले. एकदा जोरदार टाळ्या केतन कडूसाठी. अप्रतिम लाजवाब. नक्कीच स्वतःला तो सिद्ध करतोय आणि स्वतःवरती असणारा विश्वास तो इथे दाखवतोय. प्ले फॉर द टीम नॉट फॉर द सेल्फ. ते स्वतःसाठी खेळत नाही, ते टीमसाठी खेळतायत आणि हेच सांगण्याचा प्रयत्न करतात ते. नक्कीच ना थांबला तो सूर्य ना थांबल्या त्या धारा. या बेधुंद वादळानं आता कोणता की नाव वादळ आहे. नक्कीच अंतिम चेंडू फुल टॉस होता, फुल टोल वसूल करून देणारा फटकावून मारायचा होता परंतु बॅटच्या रडारमध्ये नव्हता. दुहेरी धाव आणि दुहेरी धाव देखील कंप्लीट झाली. इथे मात्र रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद झाल्यात. 2 धावा जरूर मिळाल्यात. 2 धावाच्या बरोबरीनं नक्कीच संघाची धावसंख्या धावफलकावरती 52 आणि 53 धावांची गरज असेल एसएससी रोंजन टीमसाठी. 135 वर्षांनी 135 वर्षांनी आज सोन्याचा दिवस उगवला. पावन अयोध्ये भूमीवर मंदिर उभारिला. माध्यमातून आपण ऐकतोय. खरं तर आज 4थी रात्र आणि 4थ्या रात्रीतील 3रा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण 2 संघांमध्ये. आणि 4था सामना असेल धाकटी जुई विरुद्ध पेटाली. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. सन्माननीय विलासजी गरज साहेब या. बघा दमदार व्यक्तिमत्व या स्पर्धेला खूप मोठं योगदान आहे विलास दादांचं. या दादा आपण मिलिंद उलवेकर आपण देखील या. खरं तर विलास दादा घरत बघा दमदार व्यक्तिमत्व मित्र गेली 4 रात्र इथेच आहेत. उद्याही ते उपस्थित असतील. त्यांच्या वतीनं भरपूर मोठं योगदान आणि अगोदर पासूनच आहेत ऑलरेडी. तर या ठिकाणी दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. पेठाली विरुद्ध धाकटी जुई अशी लढत होईल. हेड्स इज अ कॉल अँड हेड टॉस विन कॅप्टन टॉस जिंकलाय पेठाली संघ. कॅप्टन काय डिसिजन? क्षेत्ररक्षक. समोर धाकटी जुई संघ आहे. काय सांगशील 5 षटकांच्या लढती स्वतःचा होम ग्राउंड आहे. या खेळपट्टीवरती खेळताना समोरच्या टीमला कितीपर्यंत रोकाल? चांगला संघ आहे तर चांगला स्कोर करू आम्ही. खेळपट्टीबद्दल काय सांगशील? स्वतःचा होम ग्राउंड आहे त्याचा बेनिफिट कितीपर्यंत होईल आपल्या संघाला? बेनिफिट तर आम्ही या ग्राउंडवर खेळलोच नाही यावर्षी जास्त नुसत्या मॅचेस होते. थँक्यू सो मच. होते कॅप्टन धाकटी जुई संघानं टॉस गमावलाय. कॅप्टन या. कॅप्टन टॉस गमावलाय. टॉस किती इम्पॉर्टंट होता? टॉस इम्पॉर्टंट काय नव्हता. असं आम्ही बॅटिंगच करायची होती. आम्हाला बॅटिंगच करू. समोर स्वतः होम ग्राउंडचा संघ आहे. काय म्हणणं आहे की कितीपर्यंत धावा झाल्या पाहिजेत तर त्यानुसार आपण आपले गोलंदाज त्या रोखू शकतील? 60-75 धावा आम्ही करू शकतो.
आयोजनाबद्दल काय सांगशील? अनेक सारे स्पर्धा तुम्ही पाहिल्यात, डे नाईट फॉर्मॅट आणि एक नंबर 1 क्रिकेट स्पर्धा. डेला आम्ही तो खेळलो होतो, खूप भारी वाटलं. आता नाईटला बघूया आता कसं होतं. थँक्यू सो मच होते कॅप्टन धाकटी जुई संघाचे. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम. पेटाली वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. सन्मान केला जाईल संतोषजी पोरजी, संतोषदादा पोरजिया आपला सन्मान केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये शुभ सन्मानित केलं जातं. मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होईल. एक दमदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेमधला 4थी रात्र आहे. डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपण स्पर्धा पाहतो आणि आज खरं तर तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये 2 लढती पाहिल्या. सागर मांडवकरचं देखील कौतुक केलं पाहिजे. गेल्या 2 मॅच मध्ये कंटिन्यू समालोचन केलंय. त्यानंतर आमचे साईराजे. नक्कीच नक्कीच इथे मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही करतोय. संतोष दादा पोरजी डान्सर आणि क्रिकेटला भगवंत मानणारं व्यक्तिमत्व, त्यांचं करतोय मुख्य मंचकावरती हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. त्यानंतर आमचे कैलास दादा पाटील. कैलास दादा या पण आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावं. कैलास दादा पाटील यावं, आपण आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावं. आपलं देखील शुभ सन्मान आपण स्वीकारावं. चला सर्व पाहुण्यांचा, जर पेठालीतील कोण ग्रामस्थ मंडळ असतील विनंती करीन मुख्य मंचकावरती या. त्यानंतर तलोजा मजकूर असतील, भुईरपाडा असतील, पिसारवे असतील, तर सर्वांना विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर सचिन दादा आपण यावं, आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारावं. चला कॉम बॉक्स मध्ये करू परिवर्तन. पुन्हा एकदा इथे जोडले जातील पनवेल समालोचक असोसिएशन समितीचे उपाध्यक्ष नक्कीच आमचे योगेश मडवी सर. थँक्यू थँक्यू सो मच साईराजे. मृत्तिकेचे पवित्र तब राखिले, स्वराज्य स्वप्न तब साकारिले, गरजोनिया केलासी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझं त्रिवार मानाचा मुजरा. नमस्कार क्रीडा रसिक, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आणि युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आमच्या सोबत जॉईन झालेत. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं स्वागत. एकीकडे एसीसी रोहिंजन आणि दुसरीकडे टीम चिंद्रन, रोशन साई स्पोर्ट चिंद्रन. तेजस पाडेकर बॉलिंग ट्रॅक वरती, विकेटच्या हॅट्रिकला 1000चं प्राइज कामेश पाटील तलोजे मजकूर यांच्याकडून असेल. टार्गेट आपण पाहतो या मैदानावरती 53 धाब्याचं टार्गेट. मनाशी बालगुन इथे टीम रोहिंजन संघाची सलामी जोडी तुम्ही पाहता. ऋतिक पाटील आणि विपुल पाटील हे 2 बॅट्समन, तर दुसरीकडे तेजस पाडेकर पहिलं षटक फेकतोय. अजून एक डॉट चेंडू. काय सुंदर गोलंदाजी आहे. तेजस पाडेकरचं कौतुक केलं पाहिजे, कारण धाबा रोखायच्या मैदानावरती आपण पाहतोय 53 धाब्याला डिफेन्स करण्यासाठी उतरलेला रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघ. तेजस पाडेकरची सुरुवात दमदार आहे मैदानावरती. दोन्ही तुल्यबल संघ, दोन्ही ताकदवर संघ, त्यामुळे लढत देखील चांगली होणार. यावेळीचा प्रहार ऑफ साईडला लॉंग ऑफ रिझन मध्ये एक सिंगल घेताना 4थ्या बॉलवरती अकाउंट ओपन केलंय ऋतिक पाटीलनं. ऋतिक पाटील दमदार खेळाडू आहे. सातत्यानं आपल्या टीम साठी त्याच्याकडनं मोठमोठी इनिंग सलामीला येत असताना आपण पाहिलेत, परंतु या मॅच मध्ये ऋतिक पाटील शांत आहे. प्रमोद दादा पाटील आपण आला असाल तर या प्लीज. आपण व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. टीम टोटल 1 धाबा. यावेळीचा अपील स्ट्रॉंग आणि फलंदाज बाद सलामीवीर बॅट्समन तुम्ही पाहतायत विपुल पाटील. बॅक टू द डगआउट, गोल्डन डक. विपुल पाटील बाद झाल्या. खरं तर टीमला खूप मोठा धक्का लागलाय. तेजस पाडेकरचं कौतुक करायला पाहिजे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये काय सुंदर गोलंदाजी करतोय.
सुरुवातीला आपण पाहिलं 5 चेंडू फेकलेत, 1 धाव देत त्यानं 1 गडी बाद केले. 53 धाबा या खेळपट्टीवरती पुरेसा स्कोर नाही. खरं तर आपण पाहिलं कारण 95 सिद्धी करो संघाचा हाईस्ट टोटल आहे. त्यानंतर आपण पाहिलं इथे या स्पर्धेमध्ये 60 65 70 धाबा प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहिलेत, परंतु या मॅच मध्ये 53 धाब्याचं टार्गेट असताना 1 धाव अवघी अकाउंट मध्ये जॉईन झाली. रुपेश पाटील आपण पाहतोय जुना अगदी जुना आणि अनुभवी खेळाडू आहे, त्यालाही बीट केलाय आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. तेजस पाडेकरनं अवघी 1 धाव दिली आणि आता टीमची टोटल एसीसी रोहिंजन टीम 1 गडी बाद 1. आगरी कोल्याच्या हातासाठी देव एकुला लढला. सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून आपण पाहतो. खरं तर डीजे गणेश आणि डीजे जितो आमच्या सोबत जॉईन झालेत, त्यांचं देखील स्वागत करूया. अगदी क्रिकेट विथ म्युझिक आनंद देत असताना छत्रपती शिवरायांचं संगीत, बाळासाहेब ठाकरेंचं संगीत, त्यानंतर आपण पाहतोय लोकनेते दिबा पाटील साहेबांचं संगीत आणि त्यानंतर आमच्या आयोजन कमिटी कमलाकर दादा पाटील, संपूर्ण आमचे मुकुंद राजा आणि संपूर्ण टीम यांचं संगीत आपण ऐकलंय. खूप चांगलं संगीत. पहिला मॅच आपण पाहिला दमदार राहिला आणि पहिल्या मॅच मध्ये टीम वहाल संघाने दमदार विजय प्रस्थापित केला. दुसऱ्या मॅच मध्ये सिद्धी करोले जनमान सिसाई सिद्धी करोल संघ जिंकला आणि तिसरी लढत सध्या मैदानात मध्ये 52 धाब्याची गरज आहे. 24 चेंडू 52 धाबा, दोन्ही ताकदवर संघ एकमेकाविरुद्ध खेळतात, त्यामुळे सामना देखील चांगला होईल. गोलंदाज तयार निकेश. बॉलचा पाठलाग होता की तर नक्कीच याच दरम्यान सन्माननीय प्रमोदजी पाटील साहेब, प्रसिद्ध उद्योजक, त्यानंतर क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि क्रिकेट समीक्षक, आणि योगेश प्रमोद पाटील यांना आम्ही 40+ खेळताना सुद्धा पाहतो, त्यांचे इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत. नक्कीच प्रमोद दादा एक चांगले व्यक्तिमत्व आहेत, सातत्यानं संघाच्या सोबत असतात, त्यांचं स्वागत करू. सचिन कडू देखील आल्यात, एक लेजंड खेळाडू टीम एसीसी रोहिंजन संघाचे. काय डिसिजन पंच आम्हाला कळवायचं आहे. डेट बॉल येस, ऍक्शन नसेल तर डेट घोषित केलं जाते आणि योग्य डिसिजन पंचांकडून आलेत. पंच तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये सध्या सत्यवान काकडे आणि त्याचबरोबर सुनील तांडेल सर. गुड डिसिजन. डेट बॉलचा इशारा आला. यावेळी बॅटची एज, महत्वाची गोल्डन विकेट. ऋतिक पाटील बॅक टू द डगआउट. आज टीमची टोटल आपण पाहिली तर धापडकापती धाबा लागलेत या ठिकाणी 1 आणि गडी बाद झाले 2. काय सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून जितो आपण पाहतोय. खरं तर त्यांचं कौतुक करूया. टीम टोटल आपण पाहिली तर धाबपळकापती 1 लागली आहे. संघर्ष करावा लागेल. यावेळी आल्या आल्या प्रहार, हवाई सफर, मिड विकेटच्या डोक्यावरनं बॉल फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. रोहन पाटील च्या बॅट मधून षटकार. काय सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून. कारण साई बाबा कहते हैं कि मत सोच इतना, तेरा सपना क्यों पूरा नहीं होता, हिम्मत वाले का इरादा कभी अधूरा नहीं होता,
जिस इंसान के कर्म अच्छे होते हैं दोस्तों उन्हीं के जीवन में कभी अंधेरा नहीं होता. पहिल्या षटकात त्यानंतर बॉलला कट केलाय. बॉल चाललाय अभीस बाउंड्री लाईनच्या दिशेने बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये फील्ड केलाय. 2 धावा आल्या. रोहन पाटील म्हटलं की योगेश या दरम्यान दानशूर व्यक्तिमत्व निर्दोष केनी साहेब यांचे इथे आगमन झाले आणि सन्माननीय समाजसेवक राम देशेकर साहेब चिंद्रन यांचं सुद्धा इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. नाही निर्दोष दादा म्हटलं की मित्रांनो दोस्ती दुनियेतला राजा माणूस भारतीय जनता पार्टी दमदार व्यक्तिमत्व ज्यांच्या वतीनं दररोज रात्री प्रेक्षकांना या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमातून त्यांनी सायकल पुरस्कृत केली आहे. ज्यांच्या माध्यमातून तलोजा फेज 1 मध्ये मित्रो सर्वात मोठी दांडिया अर्थात धमाल दांडिया तुम्ही पाहताय ते दमदार व्यक्तिमत्व निर्दोषजी केणी साहेब आपलं स्वागत आहे. धाव संख्या 9 षटक क्रमांक 2. पुन्हा सरळ दिशाने खेळतात ऑन साइड मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहे. सिंगच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे. धाबा पळकावरती 10 रन्स आलेत. 43 धावेची अद्याप गरज आहे. 20 चेंडू 43 धावा. 6 चेंडू 36 जर बनत असतील तर येणाऱ्या 20 चेंडू मध्ये 43 धावाही बनू शकतील. त्यामुळे टीम एसीसी रोहिंजन संघाला संघर्ष करावा लागेल. अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन विरुद्ध तुम्ही पाहतात रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन ही लढत. यानंतरची होणारी लढत तुम्ही पाहणार पेटाली विरुद्ध तुम्हाला पाहायला मिळेल धाकटी जोई ही लढत होणार. कट करायचं होतं चांगला चेंडू वेगवान बॉल पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला टेक ऑफ झाला आणि खेळाडूला बीट करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. फार वेगवान बॉल होता. रुपेश होते स्ट्राईक एंडवरती. अगदी जुना खेळाडू आहे त्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. परंतु आता या मॅच मध्ये काय घडलंय की 5 बॉल या ओव्हर मध्ये भेलेत. एकूण 11 चेंडू मध्ये फक्त टीम 10 रन्स बनवलेत आणि येणाऱ्या 19 चेंडू मध्ये 43 धावेची गरज आहे. मुश्किल है सदा रहती नहीं तू जरा कोशिश तो कर हार जाए जिंदगी में सब कुछ. या भी बॉल वीरेंद्र सेवकच्या स्टाईलनं अपर कट पॉइंट सीमारेषेच्या बाहेर रुपेशनं ठोकलाय चौकार. याच दरम्यान आपण पाहतोय संकेत क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व सन्माननीय प्रसिद्ध गायक बेलीबुवा पाटील पिसारवे यांचे इथे आगमन झाले आणि आम्हा सर्वांचे लाडके महागुरु महाराष्ट्रातील निवेदन क्षेत्राचा ऑलराऊंडर बादशाह आणि आमच्या आदर्श मार्गदर्शक महागुरु एमडे गडगी सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. ज्यांची योगेश आयोजक वर्ग आतुरतेने वाट पाहत होते आणि आता साई राजे खुश असतील. तर समाजसेवक राम देशेकर साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. श्री छत्रपती ट्रॉफी 2025 यस योगेश महागुरूंचं आगमन वेलकम सुस्वागतम. थँक्यू सो मच. महागुरु आलेत लेट परंतु आता सुरू करतील आता कॉमेंट्री खरं तर त्यांच्या देखील स्वागत करूया. बॉल चांगला समोर खेळतात फिल्डर आहे टिपलाय झेल आणि रोहन पाटीलचा संपलाय मैदानावरती खेळ. भला गणपती संगीत आहे अगदी काळजामध्ये घाव करणारं संगीत आणि त्यानंतर कमलाकर दादांचा काळ जीव म्हणजे काळीज म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ तोच मजकूर सगळ्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू करत गेली 4 रात्र आम्ही मित्रो गेल्या 1 महिनाभर त्यांची मेहनत आहे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. तेजस पाडेकर विकेट हॅट्रिकला या ठिकाणी 1000चं प्राइज कामेश पाटील यांच्याकडून असेल. टीमची टोटल 14 धावा. पुन्हा बॉल यावेळी चांगला फटका इनसाइड आउट कव्हर मध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. दुसऱ्या धाबेसाठी संघर्ष केला अपुरी रन आणि फलंदाज बाद.
आल्या पावली माघारी परतवलाय बॅट्समन सौरभ पाटील. मधल्या फळीतील अगदी विस्फोटक खेळाडू होता आणि तो बाद झालाय रनआउट स्वरूपामध्ये. काय सांगायचं आहे. तर चिंद्रन रोशन साई स्पोर्ट क्रिकेट संघ इथे खेळतो आणि चिंद्रन क्रिकेट संघासाठी इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. चिंद्रन ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सुजित दादा पाटील यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. सुजित दादा मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि बोलतो आमचे समालोचक मित्र पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश मडवी मॅन फ्रॉम सिद्धी करवले यांच्याकडे बोलूया. थँक्यू सो मच महागुरु. आता आमच्यासोबत जॉईन झालेत. खरं तर 4थ्या रात्रीमध्ये उद्या पुन्हा जॉईन होतील. नक्कीच उद्या या स्पर्धेची अंतिम रात्र आणि तुम्हाला चांगला क्रिकेट पाहायला मिळेल. सुपर 5 मध्ये आतापर्यंत 3 संघ दाखल झालेत. चांगला चेंडू इथे तेजस पाडेकरचं स्पेल बघा ना, काय सुंदर आहे. 9 चेंडू फेकलेत, अवघ्या 2 धाबा दिलेत आणि 2 फलंदाज त्यांना बाद केलेत. महत्वाचे दोन्ही फलंदाज त्यांना बाद केलेत. खरं तर या ओव्हरमध्ये देखील एक रनआउट आपण पाहिला. सुंदर गोलंदाजी तेजस पाडेकरची. 15 चेंडू 15 धाबा दिल्यात. येणारे 15 चेंडू आता शिल्लक राहिलेत. अजून एक व्हाईट यॉर्कर. काय गोलंदाजी आहे तेजस पाडेकर. आज आक्रमक झालाय आणि सुंदर गोलंदाजी करत असताना टीम टोटल फक्त 15 धाबा 4 गडी बाद. 14 चेंडू 38चं समीकरण आहे. सामना अद्याप संपला नाहीये. येणारे 2 चेंडू एखादा चौकार एखादा षटकार अपेक्षित असेल. यावेळीचा चेंडू चांगला ऑफ साइडला एक सिंगल मिळाली. एक सिंगल बरोबर टीमचे टोटल फक्त 16 वरती राहिलेत आता 13 चेंडू आणि गरज आहे 37 धाबेचं अद्याप आवश्यकता. येणारे 13 चेंडू येणारा चेंडू जर एखादा चौकार षटकार आला तर मात्र सामन्यामध्ये कमबॅक होईल अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन संघाचं. तलोजे मजकूरचा बाचा करत तेजस पाडेकर मैदानावरती छाप सोडतोय. मामाच्या गावाला जाऊया आणि काय सुंदर गोलंदाजी तेजस पाडेकरनं. 2 स्पेल फेकले. 2 स्पेल मध्ये धाबा फक्त दिलेत आणि खरं तर शेवटच्या अंतिम बॉलला विकेट मिळाली आहे. बॅटची एज. रुपेशचं कौतुक करे बघा, खेळाडू वृत्ती दाखवली. पंचांचा इशाऱ्याची वाट पाहिली नाहीये. सुंदर या ठिकाणी खत कौतुक करे रुपेश तुझं. या ओव्हरमध्ये अजून एक विकेट मिळाली. अर्थात तेजस पाडेकरचं स्पेल समाप्त झालं. 2 स्पेल त्यानं फेकले. पहिल्या स्पेल मध्ये 1 धाव 1 विकेट. या स्पेल मध्ये धावा त्यानं खर्च केले 2 आणि जवळजवळ 2 विकेट प्राप्त केले. अशा प्रकारे 3 धावा 3 विकेट 2 ओव्हर मध्ये सुंदर स्पेल राहिलं. तर तेजस पाडेकर याच्यासाठी खऱ्या अर्थाने त्याचे मामा दीपक काना पाटील तलोजा मजकूर यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेला आहे. शेवटच्या चेंडूवर त्यांनी विकेट प्राप्त केली त्याबद्दल आणि दीपक काना पाटील तलोजा मजकूर तुमचं मनपूर्वक आम्ही कमलाकर शेठ पाटील दोस्तीच्या दुनियातील एक दमदार व्यक्तिमत्व त्यांच्या वतीने मी तुमचा आभार व्यक्त करतो. काय सुंदर संगीतामध्ये डीजेच्या माध्यमातून आपण करतोय. मागुरू पैसा बोलताय. क्लीन बॉल मधुकर पाटील मैदानात बाहेर. आता मात्र संघ अडचणीत सापडलाय तर शेवटच्या 11 चेंडू आता शिल्लक राहिलेत. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी विघ्नेशच्या पहिला बॉल वरती विकेट मिळाली आहे. योगेश इथे तेजस पाडेकर साठी अक्षय मात्रे पिसारवे यांच्या वतीने
चिंद्रन गावातील जे जावई त्यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेलं आहे. क्या बात आहे, पैसा बोलताय. काय सुंदर गोलंदाजी केली, 2 षटक 3 धावा 3 गडी बाद. का त्याला प्राइज दिले जाऊ नये. मागुरू तशा प्रकारे खेळ देखील त्यांनी मैदानावरती साकार केलाय. यावेळी बॉलची एज, बॉल चाललाय थर्ड मॅन रिझन मध्ये, धन 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 करत 4 रन. डीजे महागुरू बघा काय सुंदर जितूच्या माध्यमात आलेत, कारण सध्या त्याला व्हिडिओ कॉल आलेत. पहिल्या मॅच पासून आतापर्यंत तो व्हिडिओ कॉलवरती बोलताना त्यासाठी त्याने संगीत लावलं. त्याच्या प्रेयसीसाठी त्याचं खास संगीत होतं. क्या बात आहे. धावसंख्या एकूण करा ही माहिती आम्हाला जतीनने दिली. स्कोरर यावेळीचा चेंडू चांगला या ठिकाणी आहे. एक सिंगल तर मिळणार, सिंगलनं काही फरक पडत नाही कारण टार्गेट भरपूर मोठं आहे. परंतु क्रिकेटचा खेळ मित्रांनो, 6 चेंडू 36 बनतात क्रिकेटमध्ये. आता बॉल शिल्लक राहिले तिथे आपण पाहतोय 8 आणि धावांची गरज आहे 32. 8 चेंडू 32, 2 चेंडू 2 षटकार जर आले तर मॅच मध्ये कमबॅक होईल आणि त्यासाठी रोहिंजन संघ देखील मांडला जातोय. राज आहे, राजला राज करावं लागेल. मुश्किले सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. राजला हे सांगतायत त्यांची कळ कारण या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार आले तर मॅच मध्ये कमबॅक होईल. परंतु 8 चेंडू आणि आता गरज आहे 33 धावेची. 8 चेंडू आणि 32 सॉरी धावसंख्या स्कोर बोर्ड 21. चांगला चेंडू, लेन चांगली आहे, लाईन चांगली आहे. रोहिंजन संघाच्या खेळताला नाहीये. 6 गडी बाद 21. याचं कारण की रोहिंजन संघाचे प्रत्येक काढून जिम्मेदारी ढकलली येणाऱ्या फलंदाजच्या खांद्यावरती. क्रिकेटमध्ये असं महागुरू सांगतात की जिम्मेदारी निभावणं कठीण असतं आणि जिम्मेदारी ढकलणं सोपं असतं. आता रोहिंजन संघाने तेच केलंय, त्यांच्या प्रत्येक काढून जिम्मेदारी ढकलली. शेवटचा चेंडू बॉकलमध्ये होता, खोदून काढला, एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीम टोटल 22. 4 षटकांचा खेळ समाप्त. अंतिम राहिलेत 6 चेंडू आणि गरज आहे 31 धावेची. संतोष पाटील, दीपक शेठ पाटील, यवन जोडी त्यांची. श्री गणेश मित्र मंडळ तलोज मथुर गावाची. श्री छत्रपती ट्रॉफी, छत्रपती ट्रॉफी, छत्रपती ट्रॉफी. मान्यवरांचे इथे आगमन झालेले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोष गोंदले आणि त्यांच्या समवेत जागृती मंडप डेकोरेशन चंद्रन आनंद गडगे यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. राकेश पाडेकर शेवटचं अंतिम षटक. आता गरज येत ना 5 चेंडू 5 षटकार. 7व्या 8व्या नंबरचे बॅट्समन मैदानावरती आहेत, परंतु आता 5 चेंडू 5 षटकार ते मारतील का हा प्रश्न प्रेक्षकांना पडला, त्यांच्या पाठीराख्यांना हा प्रश्न आहे. परंतु या ठिकाणी राहिलेत 5 चेंडू आणि गरज आहे 30 धावेची. राकेश पाडेकर चांगला खेळाडू आहे. यावेळीचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पंचाडी बाईट घोषित केलंय. अबांत धावसंख्या भरत्या राहिलेले समीकरण आता 5 चेंडू 29 धावा. चंद्रन विरुद्ध तुम्ही रोहिंजन पाहतायत. खरं तर आमचे महागुरू चंद्रन गावचे आहेत आणि त्यांच्याकडून देखील संघाला शुभेच्छा. महागुरू खुश झालेत कारण आता सामना मजबूत स्थितीमध्ये चंद्रन संघ. चांगला बॉल आणि आता या मॅच मध्ये फक्त औपचारिकता असेल कारण 4 चेंडू 4 षटकार मारून ही सामना आता रोहिंजन संघाला जिंकता येणार नाहीये. 53 धावेचं लक्ष मोठं नव्हतं तर एका बाजूला केलेली गोलंदाजी भेदक मारा, त्या माऱ्यासमोर रोहिंजन संघ टिकाव लागू शकला नाहीये. त्यामुळे संघ अडचणीत सापडल्यात कारण 30 चेंडू मध्ये बनवायच्या होत्या 53 धावा. एवढं मोठं टार्गेट नव्हतं, परंतु काय झालं सुरुवातीपासून या टीमवरती दबाव आला आणि त्या दबावाला बली पडल्यामुळे रोहिंजन संघ बॅकफुटला गेलाय. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये
करता सामना पूर्णपणे एकतर्फा झालाय आणि आता बॉल चाललाय सीमारेखा बाहेर चौकार, परंतु महागुरू म्हणतात ना की वेळ गेली सत्ता गेली आणि आता कार्यक्रम संपला कारण सामना एकतर्फा आहे. शेवटचे राहिले तो औपचारिकता. आता मॅच मध्ये सामना पूर्णपणे एकतर्फा. एक बॉल शिल्लक राहिला या मॅच मध्ये आणि आता शेवटचा अंतिम चेंडू. सुंदर स्पर्धा पेठाली ग्राउंड तुम्ही पाहतात. यानंतर मैदानावरती स्वतःच्या उमगळते पेठाली संघ खेळताना पाहायला मिळेल. शेवटचा एक बॉल राहिलात आणि सामना एकतर्फा झालाय. रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघाच्या बाजूनं सामना जिंकलाय टीम रोशन साई स्पोर्ट चिंद्रन. अभिनंदन. हार्ड लक टीम अरुण क्रिकेट क्लब संघ रोहिंजन. खरं तर प्रियांशी 11 या नावानं आज संघ चिंद्रन उतरलाय आणि त्यानंतर अक्षय मात्रे प्रतिष्ठान